धन निरंकारजी, आम्ही चाललोय सांगलीला. कशासाठी? अहो, निरंकारी मंडळचा संत निरंकारी समागम येतोय ना. 24, 25, 26, 27 या 4 दिवस संत समागम इथे भरणार आहे सांगलीमध्ये. तर त्याच्यासाठी आम्ही निघालोय. तर आम्ही थोडं नामस्मरण करून घेतलं आणि आम्ही निघालो सांगलीच्या दिशेने. हा व्हिडिओ मी थोडा लेटच पोस्ट करते, त्याच्यामुळे तुम्हाला लेट भेटेल. आमचं नामस्मरण करून झालं आणि आम्ही निघालो सांगलीला. जाताना जिथे पेट्रोल पंपाच्या इथे थांबलो होतो, मला खूप भूक लागलेली, तर मी इथे ऑमलेट पाव घेतला. आणि जाताना आम्हाला प्रचंड असं ट्राफिक लागलं, त्याच्यामुळे आम्हाला आधीच समजलं होतं की आम्हाला जाण्यासाठी खूप वेळ लागणार आहे, कारण 6पर्यंत पोचायचा टायमिंग होता आणि आम्हाला इथे 4 वाजले होते. त्याच्यामुळे खूप उशीर होणार होता. जाताना सगळ्यांना सकाळी भूक लागल्या. सकाळचे हे 8 वाजले. त्या दरम्यान आम्ही थोडं फ्रेश होण्यासाठी इथे थांबलो. हे ओम तीर्थजीत म्हणून एक छोटंसं हॉटेल आहे, तिथे नाश्त्यासाठी सगळे आम्ही थांबलो होतो. इथे चहा वगैरे घेतला, नाश्ता केला. पोहे तर इतके मस्त होते ना इथले. तुम्ही पण कधी इथून जात असाल तर इथे नक्की या. इथे सकाळची थंडी, बापरे, बघा किती एवढं हे करून सुद्धा खूप थंडी वाजत होती. नाश्ता वगैरे झाला आणि आम्ही निघालो प्रवासासाठी. सगळेजण नाश्ता करत होते. नाश्ता वगैरे करून झाला आणि आमची बस निघाली सांगलीच्या दिशेने. अजून आम्हाला इथून 1.5 तास लागणार होता सांगलीला पोचण्यासाठी. फायनली आम्ही सांगलीच्या इथे ग्राउंडवर पोचलो. बघा किती सारी गर्दी तुम्हाला इथे दिसेल. हे बघा, संत निरंकारी समागम. आता हा 59 संत निरंकारी समागम आहे महाराष्ट्रातला. नेक्स्ट इयर हा मुंबईमध्ये आहे. तुम्ही नक्की या, नक्की बघा.